घातक हत्यारे घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी 8 जानेवारीला रात्री 9:15च्या सुमारास नगर सोलापूर महामार्गावर वाळुंज गावच्या शिवारात असलेल्या पारगाव फाट्याजवळ थरारक पाठलाग करून पकडले। या टोळीकडून 2 तलवारी, लोखंडी टामी, मिरची पूड, नायलॉन दोरी अशी हत्यारे जप्त करण्यात आली। पकडण्यात आलेल्या टोळीत साईनाथ तुकाराम पवार वय 22, आकाश गोरख बर्डे वय 28, विशाल पोपट बर्डे वय 18, नवनाथ तुकाराम पवार वय 27, अमोल दुर्योधन माळी वय 18 आणि एक अल्पवयीन मुलगा, सर्व राहणार कुरणवाडी तालुका नगर यांचा समावेश आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय हिंगडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, ज्ञानेश्वर शिंदे, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, पोलीस नाईक संदीप दरंदले, रवींद्र कर्डेले, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, प्रमोद जाधव, चालक सहाय्यक फौजदार उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली। पकडलेले सर्व आरोपी हे सराईत दरोडेखोर असून त्यांच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात चोऱ्या, घरफोड्या आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत। याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 6 दरोडेखोरांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 399, 402, आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करत आहेत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।